केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो निहाता। विचार सागर तरंग दुसरा परिच्छेद 13 क्रमांकाचा कर्माने मोक्षाचा असंभव व ज्ञानाने मोक्षाची सिद्धी। या विचारसागर नामक ग्रंथामध्ये पहिल्या 2 परिच्छेदामध्ये अधिकाऱ्याचा संभव असंभव अशा असंभव संभव विचार केला। पुढच्या 2 परिच्छेदामध्ये विषयाचा असंभव आणि संभव कसा हा विचार केला आणि 5व्या परिच्छेदापासून ते ग्रंथाच्या या द्वितीय तरंगरूप एक प्रकारचा ग्रंथ याच्या समारोपापर्यंत तृतीय अनुबंधाचा विचार केलेला आहे। कारण पूर्व पक्षाच्या मध्ये अधिकाऱ्याचा असंभव, विषयाची असिद्धी, प्रयोजनाचा अभाव म्हणून संबंध घडत नाही। तर सिद्धांती म्हणतात अधिकाऱ्याचा असंभव नसून संभव आहे, विषयाची असिद्धी नसून सिद्धी आहे, प्रयोजनाचा अभाव नसून भाव आहे। बघ त्या प्रयोजनाचाच म्हणजे कर्माने मोक्षाचा असंभव कसा आणि ज्ञानानेच मोक्षाची सिद्धी कशी हा विचार पाहत असताना पूर्व पक्षाच्या मते कर्माने मोक्ष का, तर पूर्व पक्ष म्हणतो साधा व्यवहार आहे, पुढे पाप पुण्य होऊ द्यायचं नाही आणि मागील संचितातलं राहू द्यायचं नाही। पुढे होऊ द्यायचं नाही म्हणजे त्याने काम्य आणि निषिद्ध कर्म करू नये आणि प्रमादाने घडलं तर साधारण प्रायश्चित्त त्याने करावं आणि पुन्हा नित्य नैमित्तिक असाधारण प्रायश्चित्त त्याने करावं। जर ज्ञात अज्ञात पातक त्याच्याकडनं कळत नकळत घडलं तर, आणि नित्य नैमित्तिक कर्म मात्र त्याने केल्याशिवाय राहू नये। कारण नाही केलं तर पाप लागणार होतं, ते केल्यामुळे ते लागणार नाही। आणि संचितातलं काम्य कर्म इच्छाच्या अभावाने निवृत्त होतं, तर संचितातलं निषिद्ध कर्म हे साधारण प्रायश्चित्ताने निवृत्त होतं। म्हणजे मागचं पाप पुण्य राहत नाही आणि पुढे होत नाही। आणि पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी, नरदेवाने हरी केली। पाप पुण्य रूपी भांडवल कारणच विद्यमान नसेल तर जन्मरूपी कार्य राहील कसं, म्हणजे जन्मावरूप मोक्ष त्याला नित्यनैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानानेच प्राप्त होतो, असं पूर्व पक्षाचं मत आहे। त्या बाबतीमध्ये काल एक महत्त्वाचा मुद्दा आपण पाहिला। पूर्व पक्षाच्या मतामध्ये कोणता दोष येतो, वदोत व्याघात दोष होतो। का, नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही म्हणायचं, नाही केलं तर पाप लागतं म्हणायचं। मग नाही केलं तर पाप लागणं हेच काय झालं, त्याचं फल झालं। पुन्हा नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही म्हणायचं आणि नाही केलं तर पाप लागतं, केल्यामुळे न केल्यामुळे लागणारे जे पाप होतं ते केल्यामुळे ते लागत नाही, म्हणजे हेच त्याचं काय झालं, पुन्हा फल झालं। म्हणून नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही म्हणणं आणि नाही केलं तर पाप लागतं म्हणणं किंवा केल्यामुळे न केल्यामुळे लागणारे जे पाप होतं ते लागत नाही असं म्हणणं, म्हणजे या दोन्ही वाक्यामध्ये त्याचं फलच तुम्ही सिद्ध केलं, मग त्याला निष्फल म्हणता कसे। पण आपण हे जे वदत व्याघात दोषाने युक्त आपलं बोलणं आहे, तर आम्हा सिद्धांती मंडळीचं आपल्याला पहिलं असं सांगणं आहे का नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही असं नाही, म्हणजेच नित्यनैमित्तिक कर्माला फल आहे। तर नित्यनैमित्तिक कर्माला काय फल आहे, स्वर्गादी लोकाची प्राप्ती हे नित्यनैमित्तिक कर्माचं फल आहे। बरं, हे सांगितलं कोणी, आम्ही आमच्या मनाने सांगतो का भगवान भाष्यकाराने सांगितलं? भगवान भाष्यकाराने सांगितलं। भगवान भाष्यकार म्हणजे कोणाचे अवतार? भगवान शंकरचे अवतार। जसं ज्ञानोबराय कोणाचे अवतार? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। निवृत्तीदादा सदाशिवाचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। सोपान काका ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद भरतला। तसं स्वरूपी शंकर निष्काम खरा, परी उपाधी योगी लोक संहारा, लागून करील व्यापारा परी त्या संहारा अवधी असे। प्रस्तुत द्वैतमत संहाराचे कर्म करावया प्रवृत्ती साचे, परी 4 शिष्यास यतीचे सोंग घेऊन प्रगटाला। असे भगवान शंकरच शंकराचार्याच्या रूपाने आपल्या केरळ प्रांत, आलमाई नदी, कालडी नावाचं गाव आणि विशिष्टा देवी, शिवगुरू हे त्यांच्या मातेपित्याचं नाव, या रूपाने म्हणजे भगवान शंकर शंकराचार्याच्या रूपाने 4 शिष्यासहित संन्यासाचं सोंग घेऊन जगत कल्याणाकरता या धरातलावरती प्रगट झाले। आणि येऊन केलं काय, काल आपण तोही श्लोक बघितला, 8 वर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्व शास्त्रकृत षोडशो कृतवान भाष्य द्वात्रिशो मुनिरभ्यगात।
असे भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी श्रीमद भगवद्गीता, जो भारतीयाचा कोणता ग्रंथ आहे, धर्मग्रंथ आहे, अशा भारतीयाचा धर्मग्रंथ असणारा श्रीमद भगवद्गीता, गीता सुगीता कर्तव्या किमने शास्त्रविस्तरे या स्वयंपद्मनाभस्य मुखपद्माद विनिश्रुतः, असं गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते आहे ना. जलस्नानम दिने दिने सकृत गीता भसी स्नानम संसार मलनाशनम, असं गीतेबद्दल बोललं जातं. तसं प्रस्तांत्र येते, वेदांत प्रस्तांत्र, दशोपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र. त्यातल्या गीता भाष्यामध्ये भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराज प्राप्य पुण्यकृताम लोका नुषित्वा शाश्वती समहा सुचिनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्टो भिजायते, या श्लोकावर भाष्य करत असताना नित्यनैमित्तिक कर्माला फल आहे असं श्रुती, युक्ती आणि अनुभूतीने भगवत पूज्यपाद आद्याचार्य शंकराचार्य महाराजांनी ही गोष्ट सिद्ध केलेली असल्यामुळे नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. नित्यनैमित्तिक कर्माला फल आहे. काय फल आहे तर सकाम पुरुष असेल तर त्याला चित्तशुद्धी फल आहे आणि क्षमा करा स्वर्ग फल आहे. तुमचंच बरोबर आहे. सकाम पुरुष असेल तर त्याला स्वर्ग फल आहे आणि निष्काम पुरुष असेल तर त्याला चित्तशुद्धीरूपी फल आहे. पर त्यातही मग स्वर्ग असाच आचार्याने उल्लेख का केला तर आपण त्याचा समन्वय काल बघितला. म्हणजे ज्या निष्काम पुरुष आहे त्याला चित्तशुद्धी हे फल आहे, पण ते फल कुठपर्यंत आहे, चित्तशुद्धी झाली, पुढे त्याने श्रवण केलं, ज्ञान संपादन केलं आणि मुक्त झाला, मग पण त्याची चित्तशुद्धी झाली आणि नित्यनैमित्तिक कर्म यावत जीव केलं आणि चित्तशुद्धी झाली, पण त्याने श्रवण केलं नाही तर ज्ञान होणार नाही, ज्ञान झालं नाही तर मोक्ष प्राप्त होणार नाही. मग देह पातानंतर त्याला सुद्धा नित्यनैमित्तिक कर्माचं फल म्हणून काय प्राप्त होईल, स्वर्गच प्राप्त होईल. कशा स्वरूपात, शिक्षा स्वरूपामध्ये प्राप्त होईल. किंवा एखाद्याने चित्तशुद्धी झाली, यावत जीवन नित्यनैमित्तिक कर्माचं अनुष्ठान केलं, श्रवणादी साधनासुद्धा केली, पण तरी ज्ञान होऊ शकत नाही कधी कधी. कशामुळे, प्रतिबंधामुळे. भूत भावी वर्तमान, भूत प्रतिबंध करता कोणाचं उदाहरण बघितलं आपण, जड भरताचं. भावी प्रतिबंध करता वामदेवाचं आणि वर्तमान प्रतिबंध करता आप तो खास स्वारी आ गई असं बाबा म्हणत असतात. म्हणजे आपल्या जीवनात तो वर्तमान प्रतिबंध पाहायला भेटतो आणि म्हणून श्रवणादी साधना करून सुद्धा कधी कधी ते ज्ञान, अपरोक्ष ज्ञान आपल्याला होत नाही. असा कुठला तरी प्रतिबंध असेल आणि चित्त शुद्ध जरी झालं पण ज्ञान नाही झालं तर शिक्षा स्वरूपामध्ये त्याला सुद्धा स्वर्गादी लोकांची प्राप्ती होते आणि मग तिथे ज्ञानद्वाराच त्याला मुक्ती प्राप्त होते. याचा अर्थ नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही असं नाही, नित्यनैमित्तिक कर्माला फल आहे हे सांगितलं. आणि याही उपर तुम्ही जर म्हणाल नाही पण नित्यनैमित्तिक कर्माला फलच नाही तर कशाला विरोध येतो, श्रुती आणि स्मृतीला विरोध येतो. श्रुती कोणती, कथम असत असत आहे ते, आणि स्मृती कोणती तर नासत विद्यते भाव नाभाव विद्यते सतः उभयोरूपी दृष्टांतच त्वनयोस तत्वदर्शिभी, अशा श्रीमद भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील 19वा श्लोक. हा म्हटलं आपण काय, स्मृती आहे. 16वा आहे का तो, हा क्षमा करा बरं का, भगवद्गीतेतील 16वा श्लोक, द्वितीय अध्यायातील 16वा श्लोक. काय श्लोक सुरुवात म्हटलं आपण, नासतो विद्यते भाव हा श्लोक. आणि ही उपनिषदामधली असणारी श्रुती. अशा श्रुती स्मृतीला विरोध येईल कधी, जर नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही असं आपण म्हणाल तर. म्हणजे याचा अर्थ नित्यनैमित्तिक कर्माला फल आहे, म्हणजे नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही असं म्हणता येणार नाही. आणि जरी तुम्ही बोलला तर तुमचंच बोलणं ते वदत व्याघात दोषाने युक्त आहे. म्हणजे असं एक युक्तीने वदत व्याघात दोषाने तुमचं बोलणं हे खंडित आहे म्हणणं ही युक्ती आहे आणि ही श्रुती स्मृती आहे. म्हणजे श्रुती, युक्ती आणि अनुभूती आपली काय, कथम असत आपला अभावरूप नित्यनैमित्तिक कर्म न करणं म्हणजे काय, अभाव आहे आणि तो भावरूप पापाला जन्माला घालणार नाही. जसे की वंद्यापुत्राचं काय आहे, अभाव आहे. मग वंद्यापुत्र आला आणि त्याने त्याचा घात केला असं भावरूप क्रिया घडेल का. बरं, आपण काल शेषशृंग म्हटलो, शेषशृंग कोणाला तरी ते भोगसेल का, म्हणजे कोणाचा एखाद्या बैलाने एखाद्या माणसाला रागे रागे शिंगाने भोकसलं असं म्हणता येईल, पण शेषशृंगाने एखाद्याची जीवितहानी झाली असं म्हणता येईल का, का म्हणता येणार नाही. कारण जो अभावरूप पदार्थ आहे त्याच्याकडनं भावरूप कार्य घडणार नाही. मग नित्यनैमित्तिक कर्म जर अभावरूप असेल तर त्यापासून भावरूप पापाची उत्पत्ती होईलच कशी. म्हणजे नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही म्हणणं हे वदत व्याघात दोषाने सुद्धा युक्त आहे तुमचं बोलणं, म्हणजे युक्तीने खंडन. आणि अभावरूप पदार्थ भावरूप कार्य करायला समर्थ नाही हे अनुभूती आहे. आणि हे दोन श्रुती आणि स्मृती दिली, म्हणजे श्रुती, युक्ती आणि अनुभूतीने ही गोष्ट खंडित आहे. कोणती, नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही म्हणणं ही गोष्ट खंडित आहे. आणि मग मंडित गोष्ट कोणती आहे, नित्यनैमित्तिक कर्माला फल आहे. आणि काय फल आहे तर स्वर्ग किंवा चित्त शुद्धी, मुख्य स्वर्ग आहे ना. आणि जर चित्तशुद्धीद्वारा मुक्त झाला तर मग
ते परंपरेने मोक्षाला हेतू होईल, पण नित्यनिमित्त कर्माला फल नाही असं मात्र नाही. आता हा विषय झाल्याच्या नंतर पुढे तो काय म्हटला होता, काम संचितातलं कोणतं कर्म इच्छा अभावाने निवृत्त होतं? बोला, संचितातलं काम्य कर्म इच्छेच्या अभावाने निवृत्त होतं, असा कोण बोलला? पूर्वपक्ष. तर संचितातलं काम्य कर्म इच्छेच्या अभावाने निवृत्त होतं हेही बोलणं आपलं बरोबर नाही. कसं? या मुद्द्याबद्दल आता या 13व्या परिच्छेदातल्या जो एक प्रकारचा समाधानामधला दुसरा परिच्छेद आहे, त्या परिच्छेदामध्ये आता इथून पुढे बोलतात. त्याचा एक थोडासा आशय बघा, मग विषय आपण पंक्ती लावून बघू. मुळात बरीच मंडळी, आपण एक दिवशी मागे थोडासा विचार शेवटी या मुद्द्याचा केला होता की काही लोक ऐकांतिक प्रारब्धवादी असतात आणि काही ऐकांतिक प्रयत्नवादी असतात. ऐकांतिक प्रारब्धवादी म्हणजे काय? का जे काही गोष्टी घडतात त्या सर्व प्रारब्धानेच घडतात असं त्यांचं म्हणणं असतं. प्रारब्धवादच त्यांना मान्य असतो, प्रयत्नवाद मान्य नसतो. मग त्याला म्हणायचं ऐकांतिक प्रारब्धवादी. आणि ऐकांतिक प्रयत्नवादी काय म्हणतात? प्रत्येक गोष्ट प्रयत्नानेच घडते, प्रारब्धाने कुठलीच गोष्ट घडत नाही, असा जो म्हणणारा वर्ग आहे त्याला म्हणायचं ऐकांतिक प्रयत्नवादी. मग ऐकांतिक प्रारब्धवादी सुद्धा आपल्याला व्यवहार करताना दिसतो की नाही? काही प्रयत्न करताना दिसतो की नाही? मग अशा वेळेला त्याला तुम्ही विचारा, तुम्ही हा प्रयत्न केला, हा व्यवहार करताना तर दिसला, मग हा कशाला केला? ते म्हणतात हा आम्ही नाही केला. या व्यवहाराची आमच्या ठिकाणी जी जुळवाजुळव किंवा सगळा व्यवहार घडला ना, याची सुद्धा जुळवाजुळव आतून प्रारब्धानेच केली, ते आम्ही नाही केलं. म्हणजे ते इतके ऐकांतिक प्रारब्धवादी असतात. जे काही घडतं ते कशाने घडतं? प्रारब्धानेच घडतं. याला काय म्हणायचं? ऐकांतिक प्रारब्धवादी. आणि दुसरे काही ऐकांतिक प्रयत्नवादी असतात. ते म्हणतात जे काही होतं आपल्या जीवनात, सगळं काही घडतं ते कशाने घडतं? प्रयत्नानेच घडतं. प्रयत्न वाचून काही घडू शकत नाही. मग त्याला विचारलं प्रारब्ध. अहो ते म्हणतात ज्याला तुम्ही आज प्रारब्ध म्हणतात तो एक काळचा तुमचा काय होता? प्रयत्नच होता. आज ज्याला तुम्ही प्रारब्ध म्हणता तो एक काळचा काय होता? प्रयत्न होता. म्हणजे आपण जे आज केलं आणि म्हणजे आपण त्या दिवशी जीवकृत किती कर्माचा विचार केला मागे? 3 कर्माचा. 1 संचित, 2 प्रारब्ध, 3 क्रियामान, बरोबर ना? असे 3 प्रकारचा विचार केला. मग जे साठवलेलं आहे त्याला काय म्हटलं आपण? संचित आहे ना. जे भोगायला आलं त्याला काय म्हटलो? प्रारब्ध. आणि जे वर्तमान काय वाचा मानाने आपण करतो ते क्रियामान. असे आपण 3 प्रकार पाहिलेत ना. अगदी नाथांच्या एकनाथी भागवताच्या आधारे आपण एकदा म्हटलो, अगदी शेतकरी जसं एखादं धान्याची रास साठवून ठेवतो, थप्पी लावून ठेवतो, त्याला काय म्हटलं होतं आपण? संचित. त्याच्यातलेच एक पोतं काढलं तर त्याला म्हटलो खाण्याकरता प्रारब्ध. आणि मग त्याच्यातलं 2-4 किलो दळून आणून भाकरी भाजून ताटात घेऊन ती खायला सुरुवात करणं, याला काय म्हटलं आपण? क्रियमान. तसं या जन्मामध्ये भोगायला आलं ते काय आहे? आपण म्हटलो प्रारब्ध. मग असं जे प्रारब्ध आहे तो एक काळचा काय होता? बोला, प्रयत्न होता ना. मग ते प्रयत्न केला, ते साठवलं आणि त्याच्यातलंच काही काढलं का त्याला काय नाव आलं? आज प्रारब्ध. पण आज ज्याला तुम्ही प्रारब्ध म्हणता तो सुद्धा एक काळचा काय होता? प्रयत्नच होता ना. मग सांगा बरोबर, प्रारब्ध नावाची काय गोष्ट आहे? प्रारब्ध नावाची काही गोष्टच नाही, कारण ते सुद्धा एक काळचा काय होता? अहो आज ज्याला तुम्ही संचित म्हणता, आज ज्याला तुम्ही प्रारब्ध म्हणता तो सुद्धा तुमचा एक काळचा काय होता? प्रयत्न होता. असं कोण बोलणार? ऐकांतिक प्रयत्नवादी. म्हणजे ऐकांतिक प्रयत्नवादी सगळ्या कशाने गोष्टी मानणार? प्रयत्नानेच मानणार. आणि ऐकांतिक प्रारब्धवादी सगळ्या गोष्टी कशाने मानणार? प्रारब्धानेच मानणार. मग आपल्याला आता हे ऐकांतिक प्रारब्धवादी म्हटलं तर त्याचंही बरोबर वाटतं, कारण नाहीतरी प्रारब्ध सगळ्या गोष्टी काय करतं? आतून जुळवाजुळव करतं. बघा आपण बऱ्याच वेळेला आपल्या जे नशिबात नसतं, आपण म्हणतो ना आपले ते लालाटीचे लिहिले ते नमोडे का काही गेले, काळे गोरे पण धुतले फिटून येणे, आहे ना. जे आपल्या नशिबात असतं तेच आपल्याला प्राप्त होतं. जे आपल्या नशिबात नसेल, किती जीवाचं रान केलं, किती आटापेटा केला तर ती गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय मानलं पाहिजे? प्रारब्ध. बरोबर. संतांची वचन आहेत, अन्न मान धन हे तो प्रारब्ध हा धन, प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धीची वाडे मान, का सोस करीशी वाया, भजे मना पंढरी राया, असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या अनेका रुसावे न लगे बहुता, आपल्या संचिता वाचून या, भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान, ठेविले अनंत देशीच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, कोणी दिवशी पैसोनी हत्तीवर, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पायीचा चाकर चालत जावे, देव ठेविल तैसे राहावे, कोणी दिवशी बैसोनी आचमना, कोणी दिवशी घरात नाही धान्य, कोणी दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे, समयाशी सादर व्हावे, कोणी दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे, त्यातला पूर्वार्ध कोणाला आठवे तर सांगावे, आहे ना. कोणी दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे, समयाशी सादर व्हावे, कोणी दिवशी होईल श्रीगुरु कृपा,
कोणी दिवशी चुकती जन्म कर मरण खेपा, कोणी दिवशी सावत्याच्या बापा, दर्शन द्यावे समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. हे सगळे कशाच्या आधारे म्हणावे? प्रारब्ध आधारे आहे ना. म्हणजे ही सगळी संगती कशाची दिसते? प्रारब्धाची. म्हणजे संत प्रयत्नवादाचा स्वीकार करताना दिसतात का प्रारब्धवादाचा स्वीकार करताना दिसतात या सगळ्या वचनात? या सगळ्या वचनामध्ये संत कशाचा स्वीकार करतात? प्रारब्धवादाचा स्वीकार करतात. आणि मग या सगळ्या वचनामध्ये संत ज्या वेळेला प्रारब्धवादाचा स्वीकार करताना दिसतात ना, मग त्या वेळेला बरीच लोक काय म्हणतात, या संत विचाराने काय केलं तर बरीच लोक म्हणतात या वेदांत विचाराने किंवा संत विचाराने जगाला अवदाशिन्य आणलं. जगाला काय केलं? कुठल्या प्रकारचे उत्साह राहू दिला नाही. मनुष्य दुर्बळ बनवले, निरुत्साही करून टाकले. यामुळे समाज असा निमळट झाला. देशांचं फार नुकसान केले या संत विचाराने. या संताळ्या लोकांनी देशाचं फार काय केलं? नुकसान केलं. अशी लोक काही आपल्या संतावर काय घेतात? आक्षेप घेतात. असा आक्षेप घेतात. पण वस्तुस्थिती मात्र तशी आहे का? वस्तुस्थिती तशी नाही, कारण शास्त्राचं रहस्य कळालं नाही. पण ज्या वेळेला संत असे वचनाचे विधान करताना दिसतात, त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला संत आपल्याला सांगतात, दुसऱ्या बाजूला संत सांगतात असाध्य ते साध्य करीत असायास कारण अभ्यास तुका म्हणे. दुसऱ्या वेळेला तुकोबराय म्हणतात, आपलं हे तुकोबरायचं वचन झालं. ज्ञानोबराय म्हणतात अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली एकी. काय काय होतं अभ्यासाने? विषकी आहारी पडे, समुद्री पायवाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासी केले. साधुनी बचनाग खाती तोळा तोळा, तुकोबराय म्हणतात. ते अभ्यासाचंच फळ सांगितलेलं आहे ना. काय होत नाही अभ्यासाने? एक दोहा आहे बघा, आता कोणाचा आहे काय मला त्याबद्दल नाही माहिती, पण मी ऐकलेलं आहे. सिर्फ हौसलो से कुछ नहीं होता, पंखों से उड्डाण होती है, कोशिश करने वाले की कभी हार नाही होती आहे. हे म्हणताना सुद्धा कशाचा पुरस्कार केलेला दिसतो? प्रारब्धाचाच आपलं क्षमा करा, प्रयत्नाचाच पुरस्कार केलेला पाहायला भेटतो. म्हणजे मग संत कधी कधी प्रारब्धवादी बनताना दिसतात, कधी कधी प्रयत्नवादी बनताना दिसतात. आता कधी कधी काही महापुरुष असे असतात, म्हणजे ते एखाद्या वेळेला चांगली वादक लोक आली का ते म्हणतात आपण गायक आहोत, चांगली गायक लोक आले का आम्ही वादक आहोत, आणि दोन्ही आली नो भयम आम्ही दोन्ही नाही. तसं म्हणजे प्रयत्नवादाचं एखादं बोलायला लागलं का तुम्ही त्यावेळेला प्रारब्धवादी व्हायचं, आणि प्रारब्धवादाबद्दल बोलायला लागले की प्रयत्नवादी व्हायचं. म्हणजे तसं तुम्ही असं फिरवी करता का काय? असा बिलकुल भाग नाही. मग संतांनी जगाला अवदशी आणलं असंही नाही, आणि संतांनी जगाला निरुत्साही केलं असंही नाही, किंवा संतांनी केवळ अगदी असाध्य ते साध्य करीत असं म्हणत असताना, म्हणजे प्रयत्नवादाचा पुरस्कार करत असताना संत प्रारब्धवादाला डावलत नाही. प्रारब्धवादाचा गौरव करत असताना संत प्रयत्नवादाला फेटाळून लावत नाही. उलट काय करतात, संत विचारामध्ये या दोघाचा सम्यक समतोल सुमधुर असा समन्वय आहे. आणि या समन्वयाचं ज्याला ज्ञान नसतं, किंवा संत ज्या वेळेला अन्नमान धन येतो प्रारब्ध आधीन म्हणतात, त्यावेळेला संताच्या बोलण्याच्या पाठीमागचा भाव काय, किंवा असाध्य ते साध्य करिता सायास असं म्हणतात, त्यावेळेला संतांच्या याच्या पाठीमागची भूमिका काय, ही भूमिका जर आपल्याला लक्षात आली नाही तर मग संत विचारावर बरीच लोक असा काहीतरी वेगळा आक्षेप अज्ञानीपणाने आक्षेप घेतात. पण तसं मात्र मुळीच नाही आहे. कारण उलट पक्षी गहना कर्मणोगतीही असं कोण म्हणते? गीता माता म्हणते किम कर्मेती कवया आपी आत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामी यज्ञात्वा मोक्षेशे अशुभात. आणि त्याच्याच खाली परमात्मा म्हणतात की कर्मणो हि बोद्धव्यम च बेकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. कर्माची गती अत्यंत गहन आहे, कर्मगती आपल्याला कळणारी नाही. आणि मग भल्या भल्याला कर्माचा उलगडा लागला नाही. म्हणून हे जे प्रारब्ध कर्म म्हणतो ना, तर हे भोगून संपावं लागतं हे म्हणणं बरोबर आहे. आणि असाध्य ते साध्य करिता का सायास हे म्हणणं बरोबर आहे. कारण त्या प्रारब्ध कर्मामध्ये कंसात संचितामध्ये किंवा संचितातलंच भोगायला आलं जे प्रारब्ध आहे त्याच्यामध्ये दोन अंकुर असतात. काय काय? दोन अंकुर. एक असतो वासनांकुर आणि दुसरा असतो अदृष्टांकुर. काय काय बोला एकदा? वासनांकुर आणि दुसरा असतो अदृष्टांकुर. मग ज्या वेळेला वासनांकुराबद्दल संचितातलं भोगायला आलेलं जे प्रारब्ध आहे त्यातला जो वासनांकुर आहे त्याबद्दल बोलत असताना संत प्रमाण देतात. कोणता? असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली एकी, विषकी आरी पडे समुद्री पायवाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. म्हणून अभ्यासाशी काही सर्वात दुष्कर नाही,
या लागे माझी ठाई अभ्यासी मिळ प्रयत्न करिता वाळूचे कर्ण रगडिता तेलही गळे, असा एखादा कवी बोलतो तर ते सुद्धा इथे कोणत्या वादाबद्दल बोलतो, मग हे वासना अंकुराबद्दल बोलतो. किंवा तुकोबरायचं आणखी एक वचन आत्ताच म्हणून आपण साधुनी वचना घाती तोळा तोळा, हे सुद्धा कशाबद्दल बोललेलं आहे, वासना अंकुराबद्दल बोललेलं आहे. म्हणजे वासना अंकुरामध्ये पुरुष प्रयत्नाला वाव आहे. वासना अंकुर म्हणजे वासना अंकुरामध्ये दोन प्रकारचे वासना असतात, शुभ वासना असतात आणि अशुभ वासना असतात. मग शुभ वासना कोणत्या आणि अशुभ वासना कोणत्या, तर रावण, कुंभकर्ण, दुर्योधन, दुशासन किंवा त्या पॅनलचा जो वर्ग आहे त्या कोणत्या वासना आहे, त्यांच्या अशुभ वासना आहे ना. आणि त्याच रावणाला वध करून धर्माची स्थापना करणारे भगवान प्रभू रामचंद्र, कंसाचा वध करून धर्माची स्थापना करणारे गोपाल कृष्ण आहे ना. मग या भगवान श्रीकृष्ण असतील, प्रभू रामचंद्र असेल, ज्ञानोबराय तुकोबराय असतील किंवा आपले काही क्रांतीवीर असतील, या सगळ्यांच्या कोणता वासना आहेत, शुभ वासना आहे. म्हणजे वासनेमध्ये दोन प्रकार, एक अशुभ वासना आहे आणि एक शुभ वासना आहे. धर्मराज तो म्हणतो यात एकही दुर्जन नाही आणि दुर्योधन म्हणतो याच्यात एकही सज्जन नाही. आता दुर्वासना असल्यामुळे दृष्टीरेव सृष्टी, त्याचीच वासना अशुभ असल्यामुळे त्याला सगळं जगत अशुभ दिसतं आणि धर्मराजाची वासना शुभ असल्यामुळे त्याला सगळं जगत काय दिसतं, शुभ दिसतं. म्हणजे वासना ह्या दोन प्रकारच्या आहे, एक अशुभ वासना असतात, एक शुभ वासना असतात पूर्वीच्या संस्कारांवर. मग आपण अशुभ वासना असेल तर त्या काय केल्या पाहिजे, कमी केल्या पाहिजे, आणि शुभ वासना असेल तर त्या काय केल्या पाहिजे, वाढवल्या पाहिजे. आणि मग त्या अशुभ वासना कमी होतील कुठे आणि अशुभ वासना वाढतील कुठे, संतांच्या सहवासामध्ये. म्हणून तर म्हटलेले सदा संतोपी गंतव्य यद्यपि न उपदेशन्ति ते स्वैरकथा तेषाम उपदेशा भवन्ततः. मनुष्याने नेहमी सत्संगात गेलं पाहिजे. त्यांनी आपल्याला उपदेश करो अगर न करो, त्यांनी इकडल्या तिकडल्या गोष्टी केल्या, स्वैर गोष्टी केल्या, त्यातून सुद्धा आपल्याला काय बोध भेटेल आणि कसं आपल्या जीवनाचं उत्थान होईल हे सांगता येत नाही. काय एक गोड वचन आहे बघा, सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्तम, असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जीवनमुक्त अवस्थेपर्यंत घेऊन जाणारा कोणता विचार असतो, संतांचा संग आहे, संतांचे वचन आहे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी निळोबराय म्हणतात परमार्थपोटी दृढावे, कोणाच्या, संतांची वचन. सहज बोलणे हितोपदेश करुणे सायास शिकविते, सहज बोलतात, आपल्या हिताचा उपदेश असतो आणि सहज बोलून सुद्धा आपल्याला कळत नसेल तर मग करून सायास शिकविते. सायास करून कसे शिकवतात, म्हणजे सायास करून शिकवतात. एकाला म्हटले ब्राह्मण, तो म्हणायचा बामन, म्हणजे अरे बामन नाही बाळा, ब्राह्मण, तो म्हणायचा बामन. आता गुरुजीला कळायला काय याला सहज बोलून काही हा उपदेश कळणारा नाही, मग ते सायास करून शिकवतात. म्हणजे बाळा तू कुठून आला, म्हणजे अमुक अमुक गावातून. कोणकोणते प्राणी असतात, गाई, म्हशी, शेळ्या, घोडे. घोडे असतात, हो. घोडे काय खातात, म्हणजे घोडे चना खातात. कशात खातात, म्हणजे तोबऱ्यात. कशात खातात, तोबऱ्यात. म्हणजे एक काम कर बरं, मग कशात खातात, तोबऱ्यात. म्हणजे याला ब्रा येतो, म्हणजे तो काढून टाक. आणि ब्राह्मण बघ, ब्राह्मण तुम्हाला तो काढला त्याने, तो मला ब्रा, आणि इकडं म्हण, म्हणजे मग ब्राह्मण, ब्राह्मण. आता जोडून घे, ब्राह्मण आलं की म्हटले तुला, लगेच तो म्हटला ब्राह्मण. हे काय झालं, करुणी सायास शिकविती. मग ते एखाद्या सहज सांगतात काय म्हणून, ते जागविती, शिकविती आणि सांभाळीती. आपल्या काय सांगू आता, संतांचे उपकार या अभंगामध्ये तिन्ही क्रियापद तुकोबरायाने वापरले. आणि मग अशा पद्धतीने त्या सत्संगतीमध्ये जर आपण गेलो तर आपली कोणती वासना नष्ट होईल, अशुभ वासना नष्ट होईल. कोणती वासना वाढेल, शुभ वासना वाढेल. म्हणून पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्या अधमा संत सेवी आहे ना. अशी स्थिती असल्यामुळे कोणत्या अंकुरामध्ये पुरुष प्रयत्नाला वाव आहे, वासना अंकुरामध्ये पुरुष प्रयत्नाला वाव आहे. आणि म्हणून वासना अंकुराच्या वेळेला मग नाही म्हणायचं ठेवले अनंत तैशीच राहावे, त्यावेळेला नाही म्हणायचं प्रारब्धीची जोडी धन, तिथे नाही वास आहे ना. मग ते ही सगळी प्रयत्नवादाचे अंकुर इथे लावायचे. म्हणजे जिथे वासना अंकुर असेल ना आपण ते करू शकतो, वासना अंकुर आपण घटू शकतो. दिव्य चांगल्या वासना आहे ते वाढवू शकतो, अशुभ वासना असेल तर घटू शकतो. बरेच लोक म्हणतात नाही पण आता ते वळण पडले वळण इंद्रिया सकळ आहे ना, मग ते स्वभाव दुरतिक्रम हा असं काही नसतं. स्वभाव सुद्धा आपल्याला बदलता येतो. स्वभाव म्हणजे एक प्रकारची वासनाच आहे ना, त्या वासना सुद्धा आपल्याला त्याला प्रयत्नाची पराकाष्ठा लागेल. म्हणजे छोट्या प्रयत्नामध्ये मोठं साध्य आपल्याला प्राप्त होणार नाही. आपलं साध्य जितकं दिव्य असतं तितकाच प्रयत्न आपल्याला दिव्य करावा लागतो. अल्पशा प्रयत्नामध्ये आहे ना महान साध्य आपल्याला प्राप्त होत नाही. पण ह्या वासना अंकुरामध्ये पुरुष प्रयत्नाला वाव असल्यामुळे त्या वासना अंकुराचा ज्या ज्या वेळेला विचार येईल त्या वेळेला आपण असाध्य ते साध्य करिता साहस कारण अभ्यास तुका म्हणे हेच प्रमाणे घेतली पाहिजे किंवा तत्सदृश्य. पण भोग अंकुर आहे, अदृष्ट अंकुर आहे. ते अदृष्ट अंकुर होऊन गेलेला आहे, गेले होऊन न चले आता काही.
साध घालिता जवळी तुझे नाही, आहे ना, निळोबराय म्हणतात ना. मग जे आपलं अदृष्ट आहे ते भोगायला आलेलं आहे, त्या बाबतीत काय, त्या बाबतीत कोणतं प्रमाण घेतलं पाहिजे आपण? तिथे म्हटलं पाहिजे ठेविले आनंते तशीचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. मग म्हणायचं वाहिल्या वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे, भोगतनो घडे संचित वाचून केला करावे ते म्हणे समाधान. प्रारब्धीची जोडे धन प्रारब्धीची वाडे मान सोसिकरीची वाया भजे म्हणा पंढराय, इथेही संगती लावायची. म्हणजे आपण केलेलं आहे ना, ते केलेल्याला भोगावाचं सुटका आहे का? हे बघा पूर्व पक्ष काय म्हटलं होता, जे संचितातलं निषिद्ध कर्म आहे ते कशा निवृत्त होतं? साधारण प्रायश्चित्ताने किंवा नित्यनिमित्त कर्माच्या अनुष्ठानाने. पण ते साधारण प्रायश्चित्ताने सुद्धा निवृत्त होत नाही आणि नित्यनिमित्त कर्माच्या अनुष्ठानाने सुद्धा निवृत्त होत नाही. मग प्रारब्ध कशाने संपावं लागतं? भोगूनच संपावं लागतं. ना भोंगतम क्षीयते कर्म कल्पकोटे शतैरपी. प्रारब्ध कर्म भोगावाचं निवृत्त कोणाचं होत नाही? उत्तर आहे कोणाचंच होत नाही. येत नाही उरू आले अवतार येर ते पामर जीव कुती. म्हणजे अवतारी कोटीतल्या भगवंताला वा संताला सुद्धा कर्म प्रारब्ध कर्म जर भोगून संपावं लागत असेल तर आपल्यासारख्या जीवाला भोगवून संपावं लागणार नाही का? निश्चितच भोगून संपावं लागेल. म्हणजे आपल्याला तर अवतार म्हणतही नाही. ते आपण मागे एकदा बोललो, कधी कधी वैतागून म्हणतात काय अवतार आहे असं म्हणतात, पण अवतार म्हणत नाही. कारण आपण अवतावर असतो फार झालं तर, आहे ना, नाही तर अवताच्या मागे असतो, पण अवतार आपला कधी नसतो. मग अशी स्थिती असल्यामुळे ज्या वेळेला अदृष्ट अंकुर असेल तर तिथे सगळी प्रमाणं कोणती लावावी? प्रारब्धाची प्रारब्धमूलक किंवा प्रारब्धाचा पुरस्कार करणारी संत वचनं आपण त्या अदृष्ट अंकुरामध्ये लावावी आणि वासना अंकुरामध्ये प्रयत्नवादाला पोषक असणारी संतांची वचनं लावावी. मग संतांनी पुरस्कार कोणत्या वादाचा केला बोला? प्रयत्नवादाचा केला का प्रारब्धवादाचा केला का उभयवादाचा केला? उभयवादाचा केला. कारण भोगांकुर असेल तर तो प्रारब्ध भोगल्याशिवाय संपन्नच होत नाही. म्हणून तिथे प्रारब्धाचा स्वीकार सुद्धा संतांनी केलेला आहे. आणि जिथे आपण त्याला बदलू शकतो तिथे प्रयत्नाचा स्वीकार सुद्धा संतांनी केलेला आहे. मग संतांनी उलट याचा समन्वय लावलेला आहे का लोकांचा बुद्धिभेद केलेला आहे? उलट संतांनी समन्वय लावलेला आहे, बुद्धिभेद केलेला नाही. न बुद्धिभेदम जनेत ज्ञानाम कर्मसंगीनाम जोशेत सर्व कर्माने विद्वान युक्त समाचरण. बऱ्याच वेळेला जीव काय होतो, असं डोक्याला हात लावून बसतो, का असं घडलं? मग त्यावेळेला संत सांगतात काही नाही बाबा, तुझी याच्यात काही चूक नाही, हे तुझं प्रारब्ध आहे. बरं वाटतं त्याला, पण ते प्रारब्धाचा दिवा कोणी लावून ठेवलेला आहे? त्यानेच लावून ठेवलेला आहे. ते भोगून संपव असं म्हणलं तर जरा बरं वाटत नाही. सांत्वना देताना हे तुमचं काही चूक नाही बरं का, याच्यात हे सगळा प्रारब्धाचा भाग असतो, माणसाला बरं वाटतं. संताचं हे मानसिकता आहे, आपल्या जीवाची मानसिकता बघून तसं ते उत्तर देतात. पण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीला तो असा निंबळपणा म्हणून बसतो, हे आपल्याला कसं शक्य आहे? ते बाबा एक वाक्य सांगत असतात बघा, इफ यू शे आय कॅन यू कॅन, इफ यू शे आय कॅन देन यू आर राईट. तो नाही हे मला कसं होईल? मग म्हणले मला कसं होईल? आता तुझ्या बाला होणार नाही. आणि तो म्हणला मला काय अशक्य आहे, काय मी करू शकत नाही, मी काय करू शकत नाही. अरे लात मारेल तिथे पाणी काढेल, खरं आहे तूच करू शकतो, चल उठ, आहे ना. म्हणजे संत काय करतात, जो बसलेला आहे त्याला उठवतात, जो उठलेला आहे त्याला चालायला लावतात, जो चाललेला आहे त्याच्या हातात पताका देतात आणि त्याला वारी करायला लावतात. अशा पद्धतीने संत कोणालाही म्हणजे ऐकांतिक प्रारब्धवादही बरोबर नाही आणि ऐकांतिक प्रयत्नवादही बरोबर नाही. प्रारब्ध आणि प्रयत्न या दोघाचा सम्यक समतोल सुमधुर समन्वय संतांनी जगतासमोर ठेवलेला आहे. हा समन्वय ज्याला कळाला नाही तो असा आक्षेप घेतो का संतांनी लोक निरुत्साही केले, लोकाला निंबळट केलं, संत विचाराने लोक निरुत्साही झाले, असं मात्र बिलकुल नाही. ठीक ना. आता एकंदर या परिच्छेदाचा आशय आपण पाहिला, पंक्तीमध्ये आणखी स्पष्ट होईल. काही वाटलं तर आपण बोलू शकता. बघा, तरंग दुसरा परिच्छेद 13 क्रमांकाचा, कर्माने मोक्षाचा असंभव, ज्ञानाने मोक्षाची सिद्धी. यामध्ये कोणत्या मुद्द्याचा विषय पूर्ण झालेला आहे? तर नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही असा जो पूर्वपक्ष बोलला, तर नित्यनैमित्तिक कर्माला फल आहे हा विषय पूर्ण झालेला आहे. आणि आता कोणता विषय हाताळतायत? तर काम्य कर्म इच्छेच्या अभावाने निवृत्त होतं असं कोण बोललेलं आहे? पूर्वपक्ष. तर इच्छेच्या अभावाने ते निवृत्त होऊ शकत नाही. ते कशा निवृत्त होईल? भोगानेच निवृत्त होईल. कारण तो कोणता अंकुर आहे या दोन्हीपैकी? अदृष्ट अंकुर आहे. या दोन्हीपैकी कोणता अंकुर आहे? तो अदृष्ट अंकुर आहे. तो जर कोणता अंकुर असता तर त्याची निवृत्ती प्रयत्नाने झाली असती. वासना अंकुर असतं तर त्याची प्रयत्नाने निवृत्ती झाली असते. पण अदृष्टरूप भोग अंकुर आहे ना. म्हणजे थोडक्यात अदृष्टरूप भोग अंकुर आहे. प्रारब्धातच हे दोन अंकुर असतात. प्रारब्ध म्हणजे काय? एक प्रकारचं भोगाला आलेलं आपलं संचित प्रारब्ध रूपाने,
आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक अदृष्ट अंकुर आहे आणि एक तत्सदृश कर्म करण्याचा वासना अंकुर आहे. तर वासना अंकुर अशुभ असेल तर तो घटवला पाहिजे, शुभ असेल तर तो वाढवला पाहिजे. या बाबतीत कोण बलवान आहे, कुणाला वाव आहे, प्रयत्नाला वाव आहे. पण जो अदृष्टरूप भोग अंकुर आहे तिथे कोणाला वाव नाही, प्रयत्नाला वाव नाही. त्याची निवृत्ती साधारण प्रायश्चित्ताने होईल का इच्छेच्या अभावाने होईल का भोगानेच होईल, भोगानेच होईल. म्हणून तिथे कोण बलवान आहे, प्रारब्ध बलवान आहे. ठीक ना. अशा पद्धतीचा समन्वय सांगतात. वाचू बघा. आता जन्मांतरीच्या काम्यकर्माचे फल इच्छेच्या अभावाने होत नाही. कोण बोलला होता, पूर्व पक्ष. हे बोलणे सुद्धा त्याला म्हणतात काय नाही, तुझं युक्त नाही, अर्थात योग्य नाही. म्हणजे हे श्रुतीयुक्तीच्या अनुभूतीच्या विरुद्ध हे बोलणं आहे. कसं बघा, कारण कर्मबीजापासून दोन अंकुर उत्पन्न होतात. कर्मरूपी बीजापासून किती अंकुर उत्पन्न होतात, दोन अंकुर उत्पन्न होतात. प्रत्येकाने पंक्तीत बघितलं पाहिजे, प्रत्येकाने बोललं पण पाहिजे. आपण आता आलोच आहोत, आपण वेळ काढलेलाच आहे, तर थोडासा आणखी प्रयत्न करायचा. माऊलीला प्रार्थना करायची का आमच्यावर निद्रा देवी स्वार होऊ देऊ नको. कारण ही निद्रादेवी काय आहे, थकलेला असतो आपण सगळे रात्र. पण आता आपला सप्ताह चालू आहे, आपल्याकडे सेवा असते जोगमाराची पुण्यतिथीची. मग ते सेवा असल्यामुळे शरीर थकतं, शरीर साथ देत नाही. पण जरी साथ दिली नाही तरी या वेळेला वासना अंकुर बलवान करायचा. आणि या वेळेला कशाला प्राधान्य द्यायचं आहे ना, प्रयत्नाला प्राधान्य द्यायचं. प्रयत्नाने मी काय होऊ शकत नाही, या निद्रादेवीला मी फेटाळून लावणार. आणि मला ते प्रयत्नाने शक्य झालं नाही तर मी स्वानंद सुखनाशी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांना माऊलीला प्रार्थना करणार आणि ते माझ्या प्रार्थनेला हाकेला धावून येणार. निश्चित येणार ना. आपण प्रार्थना केल्याच्या नंतर काय होणार नाही. त्यामुळे आपण प्रार्थना करायची आणि प्रत्येक पंक्तीचं उत्तर द्यायचं. आणि एकदा पंक्तीत मन लागलं का ती म्हणते हे काय आपल्याला महत्त्व देत नाही, चला आपण इथून बाहेर. कोण, निद्रादेवी आहे ना. त्यामुळे ती आपल्यावर कृपा आहे ना, तिची कृपा चांगली नाही, तिची अवकृपा चांगली आहे. तिची कृपा कधी झाली पाहिजे, संध्याकाळी झाली पाहिजे, रात्री झाली पाहिजे. आपण पडल्या पडल्या ती आली पाहिजे. आपण पडलो का तिला म्हटलं पाहिजे ये माते, असं तिला प्रार्थना करण्याची आवश्यकता नाही. तिथे पडल्या पडल्या नाही, आकाशाचं पांघरून तर हाताची उशी काळ्या नांगडीच्या काळ्या ढेकळात पडला तिथे ती आली पाहिजे आहे ना. मग नवे नवे अगोदर ती आली पाहिजे, नंतर आपण पडलं पाहिजे आहे ना. इथपर्यंत तिची कृपा असली पाहिजे. पण पाठात तिची कृपा होणं हे योग्य नाही. तिला प्रार्थना करायचं, मावशी तू दूरच राहा, आम्हाला विचार सागराच्या पंक्ती लागू दे आहे ना, अशी तिला प्रार्थना करायची. बघा, आता जन्मांतरीच्या काम्यकर्माचे फल इच्छेच्या अभावाने होत नाही हे बोलणे काय नाही, युक्त नाही. असं बोललं म्हणजे आपल्याला ते आळस येत नाही, बाकी काय नाही. कारण कर्मबीजापासून किती अंकुर उत्पन्न होतात, दोन अंकुर उत्पन्न होतात. एक आहे तत्सदृश कर्म करण्याची वासना. इथे कोण बलवान बोला, प्रयत्न बलवान. मग इथे कोणतं प्रमाण म्हणावं, एक तुका प्रमाण सांगा. अनेक प्रमाण आपण बोललो. वा, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. इथे हे आहे ना, इथे प्रयत्नवाद काय बलवान आहे. दुसरा अंकुर आहे पाप पुण्यरूप अदृष्ट आहे ना, म्हणजे त्याला म्हणायचं भोग अंकुर, पाप पुण्यरूप अदृष्ट रूप भोग. मग इथे काय बलवान आहे, प्रारब्ध बलवान आहे. मग इथे कोणतं प्रमाण म्हणावं, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, कासोस करी शिवाया भजे मना पंढरेला, किंवा तैशेची राहावे ठेवले आनंद ते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. का तर भोगतो न घडे संचित वाचून करावे ते म्हणी समाधान. म्हणजे काय होईल की मला आपल्याला दोन दुःख होणार नाही. म्हणजे अज्ञानी जीवाला काय होतं, दोन दुःख होतात. दुःखाचं एक दुःख असतं आणि दुःख का आलं याचंही दुःख नाही, तिसरे असते जाईल कधी याचंही दुःख आहे ना. एक दुःखाचं दुःख का आलं याचं एक दुःख आणि जाईल कसं याचं एक दुःख. किती दुःख, तीन दुःख. आपल्याला किती होणार, आपल्याला दोन नाही, एकच होणार. कारण आपलं हे काय प्रारब्ध आहे, आलेलं ते जाणारच आहे, गेलेलं ते येणारच आहे. मग आलेलं ते जाणारच आहे, गेलेलं ते येणारच आहे. यद भावी तद भावी, भावीचे न तदान्यथा. जे होणार आहे ते होणारच आहे, आणि जे होणार नाही ते होणारच नाही. ज्याचा अर्थ जे माझ्या प्रारब्धात दुःख नाही ते मला होणारच नाही, आणि जे माझ्या प्रारब्धात आहे ते भोगल्याशिवाय जाणारच नाही. मग जे होणारच नाही तर त्याचाही खेद करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे झाल्याशिवाय राहणार नाही, त्याला रडत रडत स्वीकारण्यापेक्षा आनंदाने भोगून संपावं आणि आपला पुन्हा चांगला प्रयत्न करावा. म्हणजे याचा अर्थ या संत विचाराने आपल्याला उलटा धीर येतो का निरुत्साही होतो मनुष्य, धीर येतो का त्याला समन्वय कळतो का आपल्या कर्माच्या बाबतीत तो दक्ष होतो. तो आता असं म्हणणार नाही आम्ही काही करून कसंही करून आम्हाला काय होणार असं म्हणणार नाही. तो म्हणणार जैशी करणी वैशी भरणी, नाभुंक्तम येते कर्म, केलेलं ते भोगावंच लागतं. मग आज आपण वाईट वागलो तर ते आपल्याला भोगावं लागणार आहे. मग करून विचारात पडण्यापेक्षा विचार करून कर्म केलेलं काय वाईट आहे असा विचार तो करेल ना. तो त्यावेळेला म्हणेल धनानी भूमो पशवश्चे गोष्टे भार्या घरद्वारे जन स्मशाने देह शतयाम परलोक मार्गे. आणि कोण येईल सोबत, कर्मानो गोगच्छिती जीव एका. कोण आपल्यासोबत येणार आहे, आपलं कर्मच येणार आहे. मग कर्म जर आपल्यासोबत येणार आहे तर कर्म आपण कसं केलं पाहिजे,
जाणीवपूर्वक केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे, शुभ केलं पाहिजे, श्रुती स्मृतीने जे विहित म्हणून सांगितलेलं ते केलं पाहिजे, असा सगळा विचार करून तो योग्य कर्म करेल की नाही. म्हणजे याचा अर्थ वासना अंकुरामध्ये तो सावध होईल, योग्य कर्म करेल. आणि भोगांकुरामध्ये मागचा खेद करत त्याच्यात हे बघा काय करू, वैद्य बाबाचं मंत्र आहे आपल्या, काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं, हा विचार करण्यामध्ये काय होतं, एकतर तो मागचा चिंता करतो, पुढची भीती बाळगतो आणि त्यात आहे तो वर्तमान काळ हातातला निघून जातो. मनुष्याने नित्य वर्तमान काळात जागावं, मागचा चिंता करत बसू नये, चिंता असे घटे चतुराई, आणि पुढचं भीती बाळगत बसू नये, वर्तमान कर्म चांगलं करावं. मागचं जे आलेलं आहे ना त्याला भोगल्याशिवाय गत्यंतरी नाही ना, जेव्हा येईल तेव्हा मी त्याला भोगेल, भोगून संपवेल, मी आता त्याचा विचार करणार नाही, पण पुढचा मी चांगला कर्म करेल, कारण पुढचे दिवस माझे चांगले येतील. हा जर विचार केला, नित्य वर्तमान काळात जगला, म्हणजे संतांनी उलट भूतकाळातल्या भीतीतून, आपलं क्षमा करा, भूतकाळातल्या चिंतेतून आणि भविष्यकाळातल्या भीतीतून समाजाला दूर केलं का निरुत्साही बनवलं. भूतकाळातल्या भीतीतून आणि भविष्यकाळातल्या चिंतेतून त्यांना मुक्त करून नित्य वर्तमान काळात जगायला सांगितलं. आणि नित्य वर्तमान काळात जगत असताना सुद्धा दुःख रहित जगायचं, दुःख भोगत असताना सुद्धा दुःख भोगत असताना दुःख रहित का जगायचं. अरे वा, हे दुःख आलं ना माझं पाप निघून चाललं, हे दुःख आलं माझं निषिद्ध कर्म संपत चाललं, हे दुःख आलं माझं गतकलामातलं वाईट संचित हे आता संपत आहे, आनंदाने मी याला स्वीकारेल. आणि पुढचं आम्ही काय करेल, अशुभ वासना संपून टाकेल, शुभ वासना वाढवेल, त्याद्वारा मला काय होईल, जगात सगळ्यात शुभ कोण आहे, ब्रह्म आहे, त्या ब्रह्माची मला आत्मत्वाने प्राप्ती होईल. याकरता मी संत विचारत आहे. म्हणून संतांनी हा सगळा समन्वय सांगितला का, संतांनी लोकांना निरुत्साही केलं, संतांनी हा समन्वय सांगितला, पण या संत विचाराची खोली करण्याकरता सुद्धा प्रकरण ग्रंथ पाहिल्याशिवाय ते कळत नाही. जोपर्यंत हे प्रकरण ग्रंथ पाहत नाही, गुरुचरणापाशी बसून याचा आश्रय करत नाही, तोपर्यंत हे लोक संत वचनावर असेच काहीतरी आक्षेप घेत राहतील. पण ज्या दिवशी जोगमारा संस्थेत येतील आहे ना, तिथे ॲडमिशन घेतील, दुसऱ्या वर्षाला येतील, विचारसागर ऐकतील, त्यावेळेला त्यांचे सगळे समज, आणि कसे समज, गोड गैरसमज, हे सगळे निवृत्त होतील आहे ना. मग ते गोड वाटतात ना, सगळ्या लोकांना त्यांचे विचार आवडतात, पण ते गोड आहे पण गोड गैरसमज आहे हे त्यांच्याही लक्षात येत नाही, आणि ऐकणाऱ्याच्यात बिलकुलच नाही. आणि त्यामुळे ते चालले पिचेच्या आगे ढकेल दी, हा प्रकार चालू आहे. असा प्रकार होता कामा नाही, किंवा आपण तरी तसा त्यांचा प्रकार होऊ देता कामा नाही. ही आपल्यावर जबाबदारी आहे, पण आपल्यावर जबाबदारी आपण कधी यथार्थपणे पार पाडू. आपल्यालाच त्याचा समन्वय कळाल्याच्या नंतर, आपल्याला जर त्याच्याबद्दल आज संदिग्ध आपण असेल, आपल्यालाच त्याचा समन्वय कळाला नाही, तर मग आडात नाही तर पोहऱ्यात कुठून, म्हणजे आपण त्यांचा समन्वय दूर करणार कसा, ठीक ना. म्हणून आपल्याला तो समन्वय करणं अत्यंत गरजेचं आहे. कशाच्या बाबतीतला, कर्मविपाकाच्या या सिद्धांताच्या बाबतीतला, कारण कर्मविपाकाचा सिद्धांत खरंच जटिल आहे, गहना कर्मणो गती. म्हणून काही नाही, समन्वय एवढाच आहे. एक आहे वासनांकुर, दुसरा आहे अदृष्टांकुर. वासनांकुरामध्ये श्रेष्ठ आहे कोण, प्रयत्नवाद, आणि अदृष्टांकुरामध्ये श्रेष्ठ आहे प्रारब्धवाद. म्हणून प्रारब्धवाद श्रेष्ठ का प्रयत्नवाद श्रेष्ठ का, दोन्ही ज्यांच्या जागेवर ज्याच्या जागेवर जे ते श्रेष्ठ आहे, ज्याच्या त्याच्या जागेवर जे ते श्रेष्ठ आहे. मग ज्याच्या त्याच्या जागेवर जे ते श्रेष्ठ आहे म्हणजे एकदा बोला ठळक अक्षरामध्ये, एक अंकुर तत्सदृश कर्म करण्याची वासना, इथे कोण श्रेष्ठ आहे, प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे. आणि दुसरा अंकुर पाप पुण्यरूप अदृष्ट, तिथे कोण श्रेष्ठ आहे, प्रारब्धवाद श्रेष्ठ आहे. आता बघा, शुभ वासनेपासून किंवा आता प्रयत्नवादाचं स्पष्टीकरण चाललं. शुभ वासनेपासून किंवा अशुभ वासनेपासून शुभ किंवा अशुभ कर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती, आणि धर्माधर्मापासून सुख दुःख भोग होतो. त्या अशुभ वासनांकुर असेल तर त्याचा सत्संगादी उपायाने नाश होईल, आणि शुभ वासनांकुर असेल तर तो काय होईल, दृढ होईल. सत्संगात आपण करत राहिलो, सत्संगात आपण जात राहिलो आहे ना. म्हणून बघा, सगळ्यात अधिक प्राधान्य संत वाङ्मयामध्ये कशाला दिलेलं असेल तर सत्संगात दिलेलं आहे. सदा संतोपी गंतव्या, बैसता संताचे संगती, वैष्णव कळू आले कमळापती, आपले कोणीच नव्हती, निश्चय ती दृढ झाला. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, अनेक मे देवा काही नेणे, सुख या संत समागमे, नित्य दुनावे तुझी नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुलत असो, म्हणून नाही काही चिंता. त्या हरिपाठात सुद्धा संताची संगती म्हणून मार्ग गती, आकळवा श्रीपती येणे पंते. म्हणजे जिथे तिथे बघा तुम्ही कशाला प्राधान्य दिले, सत्संगाला. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रेगावाया. म्हणजे बघा तुम्ही सत्संगाला फार प्राधान्य दिले, कारण आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टीत आपण परतंत्र आहोत. मागे पहिल्या तरंगात थोडासा विचार आपण एकदा केलेला पण आहे. आपण कशात परतंत्र आहोत, आपले माता पिता कोण असावे या बाबतीत परतंत्र आहोत. तुम्हाला कशावर, तर त्या भक्त प्रल्हादाने
हिरण्यकश्यपूसारख्या पित्याचा स्वीकार केला असता का हो? करावा लागला की नाही? करावा लागला. परतंत्र आहे म्हणूनच ना. बरं, भरताने त्या कैकेयीसारख्या मातेचा स्वीकार केला असता का? नाही. करावा लागला की नाही? या बाबतीत आपण परतंत्र आहोत. आणि आपले भ्राता भगिनी कोण असावी याही बाबतीत आपण परतंत्र आहोत. तो बिभीषण त्याने रावण कुंभकर्णासारखी भ्राता आणि शूर्पणखासारखी भगिनी हिचा स्वीकार केला असता का? नाही. करावा लागला की नाही? करावा लागला. म्हणजे आपले ताई दादा कोण असावे, आपले माता पिता कोण असावे या बाबतीत आपण परतंत्र आहोत. पण आपण संगतीत कोणाच्या राहावं या बाबतीत आपण स्वतंत्र आहोत, आहे ना. मग कोणाच्या संगतीचा प्राय हा आपण प्रमुख प्रयत्न केला पाहिजे. बाकी जीवनात बाकी सगळ्या गोष्टी थोड्याशा कमी अधिक झाल्या तरी चालेल, पण सत्संगाला मनुष्य कधी मुकला नाही पाहिजे. कारण सत्संगत्वे निसंगत्व आपण बोलून आलो. त्याकरता शुभ वासनांकुर असेल तर तो वाढवता येतो आणि अशुभ वासनांकुर असेल तर तो घटवता येतो. कुठे? संतांच्या सहवासामध्ये. आपला जीवाचा विचार करा. आपणच आपलं थोडंसं अंतर्मुख होऊन आपणच आपला जर 7-12 वाचला मागचा, तर आपल्या लक्षात येतं आपण गावाकडे होतो काय आणि आज आहोत काय. लक्षात येते की नाही? म्हणजे गावाकडे आपल्या कशा वासना होत्या, आज कशा आहेत. गावाकडे काय आपल्या इच्छा होत्या, संकल्प होते, राहणीमान होतं. आज आपलं कसं आहे. आपल्यात कायापालट झालेलं, जमीन आसमानचा अंतर झालेला. आपलंच अंतकरण आपल्याला साक्षी आहे ना. कशामुळे घडलं? माऊलीच्या सहवासात आलो आपण, जोग महाराजांच्या सहवासात आलो, आपल्या गुरुवाराच्या सहवासात आलो. याचाच परिणाम म्हणजे आपल्या जीवनात झालं काय? अशुभ वासना कमी झाल्यात, शुभ वासना वृद्धिंगत होऊ लागल्या आणि प्रारब्धाला आनंदाने सामोरं जाण्याचे आपल्याला सामर्थ्य लाभलं. लोकांच्या सामान्य जीवाच्या जीवनामध्ये जसे चढ उतार येतात त्यापेक्षा काकणभर अधिक आपल्या जीवनात येतात. तर म्हणाल का आपलं जीवनच पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. मधुकरी ती म्हणले व्हा पुढच्या घरी. म्हणले मावशी काय हरकत नाही, निघाला ना. पण तक्रार आहे का काय आपली? नाही काय. म्हणजे याचं कारण सहनशीलता आली ना. याचं कारण काय? आपल्याला माहिती इथे काय श्रेष्ठ आहे, प्रारब्ध श्रेष्ठ आहे. पण दुसऱ्या घरी जायचं का नाही याच्या बाबतीत प्रयत्न श्रेष्ठ आहे. तू नाही तर तुझे बाप दुसरा आहे ना. 4 फुट जागरी आमचीच आहे ना. अरे आम्ही येतो म्हणजे माऊलीची कृपा आहे तुमच्यावर. नाही तुम्हाला ठरलं आमची दुसऱ्या घरी आहे ना. त्याच्या बाबतीला आपल्याला काही खेद पश्चाताप आहे का? म्हणजे याचा अर्थ आपल्याला त्याचा समन्वय कुठेतरी लागलेला आहे आणि तो अजून चांगला लागावा म्हणून निश्चलदाजी बोलतात सत्संगादी उपायाने नाश होईल आणि शुभ वासनांकुर असेल तर तो दृढ होईल. म्हणून पुरुषाच्या इच्छेने आणि साधन सामुग्रीने दुष्ट प्रवृत्तीचा हेतू कोण? दुष्ट वासना त्याचा काय होतो? नाश होतो. यावरून तितक्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न काय आहे हो? सफल आहे. म्हणजे तितक्या अंशामध्ये म्हणजे वासना अंकुरामध्ये पुरुष प्रयत्न काय आहे? सफल आहे, अवश्य सफल आहे. म्हणून तिथे म्हणावं असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. परंतु भोग देण्यास बलवत्तर हेतू जे कोण? धर्मरूप अदृष्ट. म्हणजे कोणता अंकुर आला हा? भोग अंकुर, अदृष्ट अंकुर. आणि मग त्याची फल भोगा वाचून कर्माचरणाने, म्हणजे कोणत्या कर्माचरणाने? पूर्व पक्षाचं इथं खंडन झालं. साधारण व असाधारण प्रायश्चित्त रूपी कर्माचरणाने किंवा इच्छेच्या अभावाने. काम्यकर्म कशा निवृत्त होतं? इच्छेच्या अभावाने. आणि संचितातलं निषिद्ध कर्म कशा निवृत्त होतं? नित्य प्रायश्चित्ताने किंवा नित्यनिमित्त कर्माच्या अनुष्ठानाने. अशी संगती त्याची लावून घ्यायची. मग त्याची कर्माचरणाने म्हणजे निषिद्ध कर्म असेल संचितातलं किंवा आपल्याकडनं वर्तमान काळात घडलेलं त्याचं साधारण व असाधारण प्रायश्चित्ताने निवृत्ती होते असं म्हणता येत नाही. इच्छे किंवा काम्यकर्म असेल तर इच्छेच्या अभावाने ते निवृत्त होतं असं म्हणता येत नाही. किंवा ते काय संचितातलं जे निषिद्ध कर्म आहे त्याचं साधारण प्रायश्चित्ताने किंवा नित्यनिमित्त कर्माच्या अनुष्ठानाने ते निवृत्त होतं असं म्हणता येणार नाही. ठीक ना. अशी संगती पूर्वपक्षाला बोलतात. कर्माचरणाने किंवा इच्छेच्या अभावाने त्याची निवृत्ती होणार नाही. म्हणून प्रारब्धातील शुभ अशुभ कर्मामध्ये प्रवृत्ती उत्पन्न करणारा एक संस्कार आहे. म्हणजे आपला पूर्वीचा संस्कार आहे. आपण आता जे प्रवृत्त झालो तर कशामुळे? संस्कारामुळे. आपल्याला बऱ्याच गुरुबंधूला कधी कधी एखादी मुलाखत घेतात, एखाद्याला खूप जाणीव असते, जिज्ञासा असते. का महाराज तुम्ही कशी आळंदीला आलात? आपण तो कशी नाही, पण ते ओढा होता. मुळातच मला वाटायचं आपण आळंदीला जावं. आलो. काही म्हणतात नाही मामाने आणून घातलं, काही म्हणतात नाही आमच्या गावातले वारकरी म्हटले तुझा, काही म्हणतात आमचे आई वडीलच म्हटले, काही म्हणतात आमच्या आजोबाची इच्छा होती. पण त्यांची तरी इच्छा होण्याकरता किंवा आपली इच्छा होण्याकरता किंवा कोणीतरी आणून घालण्याकरता काय कारण आहे? त्याला संस्कारच कारण आहे ना. मग तितक्या बाबतीत कोणाला वाव आहे? पुरुष प्रयत्नाला वाव आहे ना. तितक्या बाबतीत कोणाला वाव आहे? पुरुष प्रयत्नाला वाव आहे. आता कधी कधी मनुष्याला आळंदीत आल्याच्या नंतर रुचीच नसते. तो ज्वारीच्या रानात जाऊन रडत असतो. येताना हसत येतो, येताना जडत असतो. मीच रडत बसलो होतो. सिद्धबेटात जयराम बाबाकडे आलो. गावाकडे येताना आमच्या महाराजांनी आम्हाला, आता सांगू का नको वेळही झाला, 1 मिनिटात सांगतो. तर त्यांनी मला दुसऱ्या संस्थेत गावाकडल्या नेऊन घातलं. तर मी म्हटलं बाबा मला इथं नका ठेवू, नेऊन घालायचं आळंदीलाच ठेवा, नाही तर मी आपलं घरीच काय करेल ते बघेल. मग ते म्हटले तुला आता आळंदीत नेऊन घातल्याशिवाय तुझ्या गावीसुद्धा मी येणार नाही.
मग ते मला वर्षभरानंतर म्हणजे वर्षभर मला प्रतीक्षा करावी लागली. मग ते आपण म्हणतो ना, कुठली चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात इतक्या तात्काळ घडत नाही. वर्षभर खूप श्रम केलेत, शेतीतले काबाड कष्ट केलेत आणि मग ते जास्त श्रम केल्याच्या नंतर वडिलांना वाटायला लागलं, बरं आहे तिकडं कसं पाठवायचं इथे एवढी मदत होती. पण मग त्या आईचा पूर्ण आग्रह होता आणि नंतर मग आई वडिलांच्या दोघांची मान्यता झाली. आळंदीत आलं. म्हटलं खूप आनंदाची गोष्ट आहे. पण इथे आल्याच्या नंतर हे सगळं पाहिल्याच्या नंतर आणि ते काही कठीण, मग ते बसतंय कुठं हा एकांत एकदम. मी त्या सिद्धबेटामध्ये मागे ज्वारीचं रानात जाऊन रडत बसायचं. रडत बसून काही मग होतलं नाही. आमच्या मित्राला एक पत्र लिहिलं. मित्राने, तो मित्र बेचारा चांगला भेटला. तो नाही म्हटलं मग नाहीच करमत ये निघून, असा तर म्हटला नाही. तो म्हणायला लागला 4 दिवस करमतच नसतं, पण एकदा गेल्याच्या नंतर तुझे दिवस भविष्यातले खूप वेगळे असतील, तू राहा. ते धीराचं पत्र मी आज जपून ठेवलेलं आहे. मग राहिलो तर आता हे विचारसागराचे दिवस आले ना, कसे भेटले असते ते. पण काय त्या संतांच्या सहवासात आल्याच्या नंतरच आपल्याला हे दिवस घडले ना. नाहीतर आपले आता काय दिवस असतात, काय होता असं काय, तू झाला असं काय असा सगळा प्रकार झाला असता. हे आहे की नाही. म्हणजे थोडक्यात कोण इथे श्रेष्ठ आहे, प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनातले अनुभव असतात. म्हणून म्हणतात इच्छेच्या अभावाने निवृत्ती होणार नाही. पण कोणत्या अंशाची निवृत्ती होणार नाही? प्रारब्धातला जो भोगांकुर आहे त्याची मात्र इच्छेच्या अभावाने निवृत्ती होणार नाही. इच्छेच्या अभावाने निवृत्ती होणार नाही. म्हणून प्रारब्धातील शुभाशुभ कर्मामध्ये प्रवृत्ती उत्पन्न करणारा संस्कार हा असा जो एक अंश आहे, तितक्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न काय आहे, सफल आहे. आणि धर्मरूप दुसऱ्या अंशात पुरुष प्रयत्न कसा आहे हो, व्यर्थ आहे. मग तिथे बलवान कोण आहे? प्रारब्धच बलवान आहे. आणि त्याची म्हणजे त्या प्रारब्धाची कशा निवृत्ती होईल बोला? भोगानेच निवृत्ती होते. अन्य दुसऱ्या उपायाने म्हणजेच साधारण असाधारण प्रायश्चित्त कर्माने किंवा इच्छेच्या अभावाने त्याची निवृत्ती होत नाही. प्रारब्धाच्या या दोन अंशाचे म्हणजे कोणता? एक वासनांकुर आणि दुसरा अदृष्टरूप भोग अंकुर. या दोन अंशाचे ज्यास यथार्थ ज्ञान नसते असे पुरुष आपापल्या अनुभवानुसार प्रारब्ध बलवान का प्रयत्न बलवान असा म्हणून ते विनाकारण असा निश्चय करून परस्परात काय करतात? वाद करतात. आणि ते वादे जे आहे ते तत्वबोध असा वाद नसतो, कारण समन्वयाचं दोघाला ज्ञान नसतं. मग वादे जे आहे ते भांडणावर भागत नाही, एकाच्या ओरावर बसतात. हे घडलेली घटना आहे, आपल्या आळंदीतली घडलेली घटना आहे. मी त्याचा साक्षीदार आहे म्हणून बोलतो. आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे चांगले 1 नंबरचे विद्यार्थी उद्धव महाराज म्हणून होते. आता ते आजू काही आहे, आळंदीत आदूमधून येतात. आणि दुसरे दीपक महाराज सूर्यवंशी होते. आणि एकाच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी प्रयत्नानेच त्यांनी अर्जित केल्या होत्या आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी प्रारब्धाने प्राप्त झाल्या होत्या. मग हा म्हणायचा प्रारब्ध श्रेष्ठ, दुसरे म्हणायचे प्रयत्न श्रेष्ठ. सायंकाळच्या 7 वाजता त्यांची कुरबुर चालू झाली या विषयावर. मग ती एकमेकाचे अनुभव सांगायला लागलेत. आणि मग ह्याच्या अनुभवाने तो कोणता वाद पटवून द्यायला लागला? उद्धव महाराजाच्या जीवनात ते प्रारब्धाने आले, ते प्रारब्धवाद पटवून द्यायला लागले. आणि त्यांच्या जीवनात प्रत्येक गोष्टी त्यांनी प्रयत्नाने अर्जित केली, ते प्रयत्नवाद पटवून द्यायला लागले. असं करता करता रात्रीचे 10 वाजले. जेवणात सुद्धा त्यांची तीच किरकिरी चालू. आणि तिरका नजरेनं पाहिजे. याला वाटायचं याने माझं ऐकावं, त्याला वाटायचं त्याने माझं ऐकावं. शेवटी खोली लावून घेतली. खोली झाल्याच्या नंतर तो म्हटला की तुला आता गोडीने सांगतो मी प्रारब्ध श्रेष्ठ आहे. तो म्हटला तुला गोडीने नाही, मी वाटलं जोड्याने सांगेल प्रारब्ध श्रेष्ठ आहे. आणि शेवटी ते एकमेकाला उरावर बसायला लागले. धरामारी झाली त्यांची. बरं ते सूर्यवंशी मामा, ते फौजदार साखरे महाराजचे श्रोते, त्यांचंही ते समन्वय ऐकायला तयार नाही. मग आपले ते कैलास महाराज खंडागळे बघा, तुम्ही त्यांना विचारू शकता. मग त्यांच्याकडे ते भांडण गेलं. हे बघा म्हटले, राव तुमच्याकडे दोघंही शिकतात आणि हे दोघंही असं भांडायला लागलेत. रात्रीचे 1 वाजता त्यांना बोलून आणलं आणि ते म्हणायला लागले दोघं बसा खाली. काय? प्रारब्धवाद प्रयत्नवाद. ते विचारसागराच्या दुसऱ्या तरंगाला ऐकत होते. डॉक्टर बाबाकडे विचारसागर ऐकत होते. त्या दिवशी नेमका काय योगायोग हाच मुद्दा झालेला होता. ते म्हणले दोघं खाली बसा. ते म्हणले उद्धव महाराज तुमचं 100% बरोबर आहे. उद्धव महाराज लागले नाचायला. दीपक महाराज माझं तुमचं तर ते मात्र चुकीचं नाही वाटलं, तुमचं अगदी खऱ्यातलं खरं आहे. त्यांनाही बरं वाटलं. ते म्हणले पण 2 सत्य कसे? म्हणजे वासनांकुर असेल उद्धव महाराजचं, आपलं त्या आपल्या अदृष्टांकुर असेल उद्धव महाराजचं बरोबर आहे, आणि प्रयत्नांकुर असेल तर दीपक महाराजचं बरोबर आहे. त्यांना दोघाला बरं वाटलं. पण ते म्हणले अदृष्टांकुर काय आणि वासनांकुर काय? ते म्हणले आज रात्रभर झोपा, निवांत झोप, उद्या तुम्हाला समजून सांगतो. मग त्यांचं उद्या नेमकं काय झालं ते मी तुम्हाला उद्या सांगतो. आज आपण तिथे थांबू. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.